एकीकडे शासन मेक इन इंडियाचा नारा देत विकासाच्या वल्गणा मारत आहे, मात्र आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाप्रती शासन आणि प्रशासन नेहमीच उदासीन धोरण अवलंबित असल्याचं चित्र कायम आहे. सिरौंचा तालुक्यातील टेकडा बोरमपल्ली नाल्यावर पूल नसल्यानं टेकडा ताला परिसरातील वाहनधारकांना 10 किलोमीटर जास्तीचा फेरा करावा लागत आहे. नाल्यांवर पुलाची निर्मिती न झाल्यानं नागरिकांना पावसाळ्यात कंबलपेटा मार्गे प्रवास करावा लागतोय. बोरामपल्ली नाल्यावर पूल बांधावा अशी मागणी टेकडा ताला आणि बोरामपल्ली परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. बोरमपल्ली नाला सिरोंचा आलापल्ली मार्गावरून बामणीपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर आहे. टेकडा ते सिरोंचाला जाण्यासाठी हा अगदी जुना मार्ग आहे. पावसाळा संपल्यावर अजूनही नागरिक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावरची वर्दळ लक्षात घेऊन 6 वर्षांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. नाल्यावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागाने या ठिकाणी सर्वे सुद्धा केला, मात्र निधी अभावी पुलांचं काम होऊ शकलं नाहीये. नाल्याच्या पलीकडे नेमडा, मुकेला, जाफराबाद, टेकडा आणि रेगुंटा परिसरातील 20 गावांसाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे. पूल झाल्यास ये-जा करण्याचे 10 किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. टेकडा ताला मार्गाने सिरोंचाकडे येणाऱ्या वाहन चालकांना सदर पूल झाल्यास 10 किलोमीटर अंतर कमी होणार आहे. त्यामुळे पुलाची निर्मिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्यानं घेत पुलाची निर्मिती करण्याची मागणी जोर धरत आहे. प्रतिनिधी प्रतिनिधी रवी बारसांगाडी, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली.